नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम तमाम भारतीयांना सी 24 तास परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडलं रंगेहात। घडफोड्या, जबरी चोऱ्या, दुचाकी चोऱ्या या गुन्ह्यामधील 6 आरोपी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता। पाबळपासून 1 किलोमीटर अंतरावरती लोणी रस्ता इथे मोटरसायकल आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात, 1 जण ठार तर 2 जण जखमी। आणि 11 जानेवारीपासून वाहन चोरी विरुद्ध पुणे पोलिसांनी सुरू केली आहे विशेष मोहीम। आतापर्यंत 82 दुचाकी जप्त। घरासाठी जागा शोधताय? चिंता नको, कारण आम्ही घेऊन येत आहोत श्री गणेश डेव्हलपर्स आणि रणवीर डेव्हलपर्स निर्मित श्रावणी पार्क। सुरतापाडी गावामध्ये 1 ते 11 गुंठ्यांचे विकसित प्लॉट्स उपलब्ध। लोनची सुविधा। श्रावणी पार्कची वैशिष्ट्ये: गावठाण हद्दीमध्ये प्लॉट, क्लिअर टायटल प्लॉट्स, वास्तुशास्त्रानुसार विकसित प्लॉट्स, अंतर्गत 15 फुटी डांबरी रोड, जवळच जिल्हा परिषद शाळा, नियोजित MSRDC रिंग रोड फक्त 700 मीटर अंतरावरती, इंग्लिश मीडियम स्कूल 5 मिनिटांच्या अंतरावरती, पाणी, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेजची सुविधा, पुणे सोलापूर हायवे पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती, झेडपी रोड लगत प्लॉट। आमचा पत्ता श्री गणेश डेव्हलपर्स, सरकारी दवाखान्यासमोर, कुंजीरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। संपर्क 72 18 55 41 99, 98 81 37 27 73, 99 75 10 33 33 आणि 99 21 06 50 50। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा: पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71।
बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील 2 कर्मचाऱ्यांना 4,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडून गजाआड केलाय. या कारवाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, मात्र सामान्य नागरिक सुखावले आहेत. राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील बिज्जा आणि थोरवे या 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकानं 25 जानेवारी रोजी रंगेहात पकडून गजाआड केलाय. जमीन एकीकरणाचं काम केल्याच्या मोबदल्यामध्ये राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील लोकसेवक वैभव प्रकाश बिज्जा आणि शिपाई सत्यम धनराज थोरवे यांनी राहुरी येथील एका तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडंती 4,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले आणि पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील लाचलुचपत विभागामधील पोलीस निरीक्षक श्याम पवरे, हवालदार नितीन दराडे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, तन्वीर शेख, दत्तात्रय बेरड, पोलीस नाईक प्रशांत जाधव, महिला हवालदार राधा खेमनर आणि चालक अंबादास हुलगे यांच्या पथकानं 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान साध्या वेशामध्ये येऊन भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारामध्ये सापळा लावला. यावेळी संबंधित सरकारी कर्मचारी बिज्जा आणि थोरवे यांना 4,000 रुपयांची लाच घेताना साक्षीदारांच्या समक्ष रंगेहात पकडण्यात आलाय आणि गजाआड करण्यात आलाय. या घटनेनं तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, मात्र सामान्य नागरिकांमधनं या कारवाईचं मोठं कौतुक होत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी इथे वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा पार पडलाय. यावेळी चिमुकल्यांचे कलागुण पाहून रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पाठ्यपुस्तकातील शिक्षण हे समाज जीवन आणि विचारानं माणसाला समृद्ध करतं, तर अंगभूत कलागुण हे माणसाला जगण्याचा खरा अर्थ शिकवतात. हे कलागुण वाढीस लावण्यासाठी प्राथमिक शिक्षण ही पहिली पायरी असते, असे प्रतिपादन आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती उषाताई कानडे यांनी व्यक्त केले. ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी, शिक्षण विस्तार अधिकारी पालेकर सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून या संमेलनाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रप्रभा ढोबळे, मीना ढवण, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन टावरे, बाळासाहेब ढोबळे, कात्रज दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष ढोबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्नेहसंमेलन मेळाव्यामध्ये शाळेमधील बालचमूंनी मराठी, हिंदी विविध गाण्यांसह मराठमोळ्या लावण्या, शेतकरी गीतं, धार्मिक गीतं, पारंपरिक गीतं सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमामध्ये मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, तू ग दुर्गा झिंगाट, देश रंगीला, रेशमाच्या रेघांनी, झुंजूमुंजू पहाट झाली आदी गाण्यांनी आणि या गाण्यावरील चिमुकल्यांच्या अदाकारीनं रसिक देखील खुश झाले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका असा संदेश देणाऱ्या शेतकरी गीतानं उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
या कार्यक्रमाला सरपंच रुपालीताई भोजनेसह विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप ढोबळे, दादाभाऊ टावरे, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे यांनी केलाय, तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई ढोबळे, उद्योजक अविनाश ढोबळे यांनी मानलेत। शहरीकरणाच्या अन वाढत्या तंत्रज्ञानाच्या आधारे शहर आणि गाव यांच्यामध्ये मराठी इंग्रजी माध्यम यामधली दरी वाढत चालली आहे। असं असलं तरी अशा उपक्रमांनी निदान कलेच्या बाबतीत तरी ही दरी निर्माण होऊ नये एवढीच अपेक्षा। संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। घरासाठी जागा शोधताय? चिंता नको, कारण आम्ही घेऊन येत आहोत श्री गणेश डेव्हलपर्स आणि रणवीर डेव्हलपर्स निर्मित श्रावणी पार्क। सुरतापाडी गावामध्ये 1 ते 11 गुंठ्यांचे विकसित प्लॉट्स उपलब्ध, लोनची सुविधा। श्रावणी पार्कची वैशिष्ट्ये: गावठाण हद्दीमध्ये प्लॉट, क्लिअर टायटल प्लॉट्स, वास्तुशास्त्रानुसार विकसित प्लॉट्स, अंतर्गत 15 फुटी डांबरी रोड, जवळच जिल्हा परिषद शाळा, नियोजित MSRDC रिंग रोड फक्त 700 मीटर अंतरावरती, इंग्लिश मीडियम स्कूल 5 मिनिटांच्या अंतरावरती, पाणी, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेजची सुविधा, पुणे सोलापूर हायवे पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती, झेडपी रोड लगत प्लॉट। आमचा पत्ता श्री गणेश डेव्हलपर्स, सरकारी दवाखान्यासमोर, कुंजीरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। संपर्क 72 18 55 41 99, 98 81 37 27 73, 99 75 10 33 33 आणि 99 21 06 50 50।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. घरफोड्या, जबरी चोरी तसेच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामधील 6 आरोपींना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. या 6 आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी व्यक्त केली आहे. घरफोड्या आणि जबरी चोरी तसेच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामधील 6 आरोपींना अटक करण्यात शेवगाव पोलिसांना यश आलंय. या आरोपींकडून आणखी गुन्हे आणि आरोपी उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता बाबासाहेब खामकर हे शहरामधील शिवाजीनगर भागाकडे दुचाकीवरून जात असताना त्यांना 2 अज्ञात इसमांनी मारहाण केली होती आणि त्यांच्या खिशामधील 5,000 रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. यावेळी आरोपी शहाजी कान्हू कर्डिले आणि बाबासाहेब पांडुरंग कोरडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि गुन्ह्यामध्ये चोरलेली 5,000 रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये शेवगाव पोलिसांनी संजय रावसाहेब चव्हाण, राहुल दारासिंग आडागळे, पंकज सुरेश उर्फ रमेश काळे, गणेश तेलोरे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शहरामध्ये चोरीला गेलेल्या 2 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्यात. दुचाकी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील अटक करण्यात आलेल्या आरोपींचा परस्परांशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीनं पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक ओमासे यांनी सांगितले. आपेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब दशरथ खामकर हे नेवासा रोडने मोटरसायकल जात असताना 2 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या खिशातील 5,000 रुपये त्यांना मारहाण करून काढून घेतले. ते पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या वेळी आरोपींना आम्ही शहाजी कान्हू कर्डिले, बाबासाहेब पांडुरंग कोरडे यांना DB पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणलं. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केलं. कबूल केल्यानंतर त्यांनी जे काढून घेतलेले 5,000 होते त्यापैकी 2,000 त्यांनी त्यांच्या खिशात होते, बाकी 3,000 त्यांनी खर्चले होते. नंतर त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर त्यांची मग ओळख परत घेण्यात आली. मान्य न्यायालयामध्ये त्यांचे रिमांडसाठी त्यांना हजर केलं असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे. आणखी त्या 2 आरोपीकडे आणखी काही रॉबरीचे गुन्हे डिटेक्ट होतील किंवा कसे त्याबाबत त्यांच्याकडे तपास चालू आहे. बाकी नेवासा पोलीस स्टेशनला 4 आरोपींना मोटरसायकल चोरीमध्ये आणि दरोड्यामध्ये पकडण्यात आलं होतं. त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी करून विचारपूस करतात त्यांनी आपल्या शेवगाव शहरातील व परिसरातील घरफोडीसारखे गुन्हे केल्याचे कबूल केलेले आहे. ते सुद्धा गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, शेवगाव. अहमदनगर शहरामध्ये सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावरती शासकीय ध्वजारोहण यावेळी करण्यात आलं. भारताचा 69वा प्रजासत्ताक दिन अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आलाय. अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावरती शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आकर्षक परेड करण्यात आली आहे. या परेडमध्ये शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. तसेच यंदाच्या वर्षी या परेड समारोहामध्ये श्वान पथक देखील सहभागी झालं होतं. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावडेवाडी या ठिकाणी 69वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. 69व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श गाव गावडेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरकणी विद्यालय आणि ग्रामपंचायतच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी प्रभात फेरी, मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, आदर्श विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.
यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर गावडे, ग्रामपंचायतच्या सरपंच छाया गावडे, मच्छिंद्र गावडे, पत्रकार सत्यविजय हिंगे, मनोज तळेकर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, हिरकणी विद्यालयाचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. घरासाठी जागा शोधताय? चिंता नको, कारण आम्ही घेऊन येत आहोत श्री गणेश डेव्हलपर्स आणि रणवीर डेव्हलपर्स निर्मित श्रावणी पार्क. सुरतापाडी गावामध्ये 1 ते 11 गुंठ्यांचे विकसित प्लॉट्स उपलब्ध. लोनची सुविधा. श्रावणी पार्कची वैशिष्ट्ये: गावठाण हद्दीमध्ये प्लॉट, क्लिअर टायटल प्लॉट्स, वास्तुशास्त्रानुसार विकसित प्लॉट्स, अंतर्गत 15 फुटी डांबरी रोड, जवळच जिल्हा परिषद शाळा, नियोजित MSRDC रिंग रोड फक्त 700 मीटर अंतरावरती, इंग्लिश मीडियम स्कूल 5 मिनिटांच्या अंतरावरती, पाणी, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेजची सुविधा, पुणे सोलापूर हायवे पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती, ZP रोड लगत प्लॉट. आमचा पत्ता श्री गणेश डेव्हलपर्स, सरकारी दवाखान्यासमोर, कुंजीरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. संपर्क 72 18 55 41 99, 98 81 37 27 73, 99 75 10 33 33 आणि 99 21 06 50 50. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
पाबळ येथील स्मशानभूमीजवळ मोटरसायकल आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 19 वर्षीय सुनील वाळुंज या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झालाय, तर 2 विद्यार्थी जखमी झालेत. लोणीवर्ण पाबळ येथे ध्वजारोहणासाठी पद्मनी महाविद्यालयामधील विद्यार्थी निखिल दामोदर गायकवाड, प्रथमेश महादेव गाढवे आणि सुनील विलास वाळुंज हे मोटरसायकलीवरनं चालले होते. त्यावेळी पाबळवरनं येणारा माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. यामध्ये सुनील वाळुंज याचा जागीच मृत्यू झालाय. त्याची दुचाकी लांबवर जाऊन पडली होती. धडक एवढी गंभीर होती की यामध्ये मयत सुनील याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तर जखमी विद्यार्थी लोणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती मिळते. दरम्यान मयत सुनील याचं शव पोस्टमॉर्टमसाठी शिक्रापूर येथे पाठवण्यात आलंय. त्यापैकी मयत सुनील वाळुंज याची घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्याच्या पाठीमागे त्याचे आई वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे. ते रोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुनीलच्या अकस्मात जाण्यामुळे लोणी आणि पाबळ गावावरती शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी असलेले कार्यक्रम शाळेने रद्द करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुशांत खोसे, कॉन्स्टेबल देवदास दगडे हे करतायत. चाललो होतो त्यावेळेस पाबळ कॉर्नरला पूर्ण टेम्पो येत होता. आम्ही चाललो होतो. टेम्पो आम्हाला लागला. नेमकं काय होतं तिथं? कॉर्नर होता का? कॉर्नर होता. बरं. तुम्ही कुठं पाबळला चालला? पाबळला कॉलेजला चाललो होतो आणि टेम्पो तिकडल्या वेगात येत होता. आम्ही चाललो होतो. साधारण किती वाजता घटना घडली? साधारण 7:45 वाजता. 7:45 वाजता. त्यानंतर टेम्पो चालू करून काय तुम्हाला उचललं वगैरे काय? टेम्पो चालक एकच खाली उतरला. मी त्या दुसऱ्याला आवाज दिला, तो बघतच होता. त्याला आवाज दिला, तो खाली उतरला. त्यांनीच उचललं. तुम्ही किती जण होते? आम्ही तिघ. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. नेवासा तहसील कार्यालयासमोर तसेच शासकीय ध्वजारोहण तहसीलदार श्री उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान शहरामध्ये विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नेवासा तहसील कार्यालयाच्या समोर तसेच शासकीय ध्वजारोहण तहसीलदार श्री उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी यावेळी तिरंग्याला मानवंदना दिली आहे. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस नाईक प्रवीणचंद लोखंडे, स्वातंत्र्य सैनिक मण्यारभाई यांच्यासह तालुक्यामधील नेते तसेच शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नेवासा नगर पंचायत, नेवासा नगर अर्बन बँक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, नेवासा खुर्द, मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विवेकानंद, बदामबाई गांधी विद्यालय, नेवासा पंचायत समिती, 7 डे इंग्लिश स्कूल या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकता रॅली काढण्यात आली. तसेच विविध शाळेमध्ये लेझिम, कवायती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण देखील करण्यात आलंय. जय हिंद. 69वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपणा सर्व भारतीय वासियांना, सर्व नागरिकांना नेवासाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय हरी. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. शासकीय आश्रमशाळेच्या क्रीडांगण कामामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय. ठेकेदारानं शासनाची रॉयल्टी बुडवल्याची बातमी C24 तासनं प्रसिद्ध करताच महसूल विभाग खडबडून जागं झालं. त्यांनी 12 शाळांकडून सुमारे 3,40,000ची रॉयल्टी वसूल केली आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील क्रीडांगण घोटाळा उघड होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या क्रीडांगण कामामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय. ठेकेदारानं शासनाची रॉयल्टी बुडवली आहे अशी बातमी C24 तासनं प्रसारित केल्यानंतर महसूल विभाग खडबडून जागं झालं. कळवण तालुक्यातील 12 शासकीय आश्रमशाळांच्याकडनं 3,40,000 रुपयांची रॉयल्टी वसूल करण्यात आली आहे. नियम धाब्यावरती बसून वरचेवर काम करण्यात आलंय. अनेक ठिकाणी काम न करताच निधी हडपण्यात आलाय. परंतु संबंधांवरती आजपर्यंत कारवाई झाली नाहीये. त्यामुळे प्रशासनावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यामधील शासकीय आश्रमशाळांसाठी शासनानं योजना तयार केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं जिल्हा नियोजन विभागाकडे निधी वर्ग केला. कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय 24 आश्रमशाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं 99,35,000 रुपयांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावरती वर्ग केला.
कबड्डी, खो खो मैदाने, व्हॉलीबॉल मैदाने तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. क्रीडांगणे तयार करताना लांबी, रुंदाई, खोदाई, भराई, मुरुम टाकणं, खडी टाकणं यानुसार कामे करायची होती. परंतु सर्व निकषांना फाटा देत क्रीडांगणाचं काम नाशिकच्या संस्थेला देण्यात आलं. मात्र शासकीय शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून एका खाजगी ठेकेदाराला क्रीडांगणाचं काम दिलं आणि या कामामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय. याची चौकशी शासनानं करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. शासकीय आश्रमशाळेसाठी 99,35,000 रुपयांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावरती जमा झाला होता. एप्रिल ते मे महिन्यामध्ये इथे क्रीडांगणं तयार करण्यात आलं होतं. त्यासाठी टेंडरिंग करणं आवश्यक असताना तसे न करता खाजगी कंपनी आणि मुख्याध्यापकांनी परस्पर आराखडा तयार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम इथं केलं आणि वरवर मुरुम टाकून क्रीडांगण तयार केलं. क्रीडांगणावरती मोठमोठे दगड तसेच आहेत आणि काटेरी झुडपं देखील वाढली आहेत. अशी स्थिती शासकीय आश्रमशाळेची आहे. यावेळी केवळ मुरुम टाकून क्रीडांगण इथे तयार करण्यात आलंय. अवघ्या 6 महिन्यामध्ये या क्रीडांगणाची मोठी दुरावस्था झाली आहे. क्रीडांगणावरती काटे इतरत्र विखुरले आहेत. तसेच तिथे मोठमोठ्या गळ्या पडल्यात. अशीच परिस्थिती विविध ठिकाणी क्रीडांगणांची झाली आहे. अनेक ठिकाणी तर क्रीडांगण तयार न करता पैसे काढून घेण्यात आलेत. मात्र शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थित झाल्याचा दावा करतायत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी शासनानं लाखो रुपयांचा निधी क्रीडांगणासाठी दिलाय. मात्र त्याचा अपहार करून आदिवासी विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित ठेवलं जात आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार JP गावित यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. शासकीय आश्रमशाळेसाठी क्रीडांगण तयार करण्याच्या कामामध्ये घोटाळा हा कळवणपुरताच मर्यादित नाहीये. राज्यामध्ये देखील कळवणप्रमाणेच शासकीय आश्रमशाळेच्या क्रीडांगणाचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. शासनाने त्या दृष्टीनं चौकशी करून आदिवासी मुलांना खेळांपासून वंचित ठेवणाऱ्या या महाभागांना शासन करून आदिवासी मुलांना न्याय देण्याची आता गरज आहे. दुर्गादास देवरे, C24 तास, कळवण, नाशिक. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध.
साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. घरासाठी जागा शोधताय? चिंता नको, कारण आम्ही घेऊन येत आहोत श्री गणेश डेव्हलपर्स आणि रणवीर डेव्हलपर्स निर्मित श्रावणी पार्क. सुरतापाडी गावामध्ये 1 ते 11 गुंठ्यांचे विकसित प्लॉट्स उपलब्ध. लोनची सुविधा. श्रावणी पार्कची वैशिष्ट्ये: गावठाण हद्दीमध्ये प्लॉट, क्लिअर टायटल प्लॉट्स, वास्तुशास्त्रानुसार विकसित प्लॉट्स, अंतर्गत 15 फुटी डांबरी रोड, जवळच जिल्हा परिषद शाळा, नियोजित MSRDC रिंग रोड फक्त 700 मीटर अंतरावरती, इंग्लिश मीडियम स्कूल 5 मिनिटांच्या अंतरावरती, पाणी, स्ट्रीट लाईट्स, ड्रेनेजची सुविधा, पुणे सोलापूर हायवे पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती, ZP रोड लगत प्लॉट. आमचा पत्ता श्री गणेश डेव्हलपर्स, सरकारी दवाखान्यासमोर, कुंजीरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. संपर्क 72 18 55 41 99, 98 81 37 27 73, 99 75 10 33 33 आणि 99 21 06 50 50. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे शहरामधील दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे आणि पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारीपासून विशेष मोहीम राबवण्यात येते. यामध्ये या कारवाईमध्ये आतापर्यंत 82 दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारी 2018 पासून विशेष मोहीम राबवण्यात येते. यामध्ये 4 पथकं तयार करण्यात आली आहेत. हडपसर तसेच पुणे ग्रामीण येथून दुचाक्या चोरणाऱ्या टोळीला पथकानं सापळा रचून अटक केली आहे. 2 दिवसांपूर्वी 17 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडनं वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हडपसर पथकाला 2 आरोपी वाहनांसह सापडलेत. त्यामध्ये शेखर रामचंद्र कुल आणि दुसरा बापू साहेबराव कव्हाणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत चोरीच्या 82 दुचाकी वाहनं यामध्ये जप्त करण्यात आली आहेत. वानवडी विभाग अंतर्गत हडपसर, कोंडवा, मुंडवा, वानवडी हे 4 पोलीस ठाणे आहेत. दुचाकी चोरीच्या 6 टोळ्या पोलिसांना मिळाल्या आहेत. त्या टोळ्यांमध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरती अनेक गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आणि अजूनही काही पथकं रवाना झाली आहेत. काही चोरीची वाहनं सापडतात की काय याची पथकं माहिती घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर या विशेष कारवाईमध्ये कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक देखील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी केलं आहे. वाहन चोरी अन्वेषण विशेष मोहिमेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमाने, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पोलीस नाईक नितीन मुंडे, अकबर शेख, दाऊद सय्यद, पोलीस हवालदार पठाण यांनी ही कामगिरी केली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्रीमती शुक्ला मॅडम, सहपोलीस आयुक्त कदम सर, अपर पोलीस आयुक्त देशपांडे साहेब, पोलीस उपायुक्त साकोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने वानवडी विभागामध्ये 11 जानेवारीपासून दुचाकी वाहन चोरी विरुद्ध एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये वानवडी विभागातील जी 4 पोलीस ठाणे आहेत, वानवडी, कोंडवा, मुंडवा आणि हडपसर या पोलीस ठाण्यातील 4 अधिकारी आणि कर्मचारी यांची 4 पथके तयार करण्यात आली असून पुणे ग्रामीण आणि लगतचे जे जिल्हे आहेत तेथील गावांमध्ये सदरची पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती. आणि या पथकामध्ये सर्व तरुण अधिकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामामध्ये दाखवलेली जी नैपुण्य आहे त्यामुळे 6
टोळ्या आणि 13 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 82 वाहनं आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली आहेत. या तरुण मुलांचं, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांनी यापुढे असेच चांगली कामगिरी पार पाडावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. यापुढेही ही मोहीम अशीच राबवण्यात येणार असून वानवडी विभागातील नागरिकांना पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा याकरिता आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यांचं मालमत्ता सुरक्षित राखण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड येथील तहसील कार्यालयाच्या समोर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये शासनाने दिलेल्या रमाई आवास योजना राबवताना घोटाळा झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केलाय. या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आमरण उपोषण देखील सुरू करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्याच्या तालुका मुदखेड येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये शासनाने दिलेल्या रमाई आवास योजना राबवताना घोटाळा झालाय. याची चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मुगट ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती गट कुटुंबासाठी रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देताना मंजूर यादीमध्ये खाडाखोड करून लाभार्थी बाबूराव शंकर हटकर यांना टाळून दुसऱ्याला रक्कम दिली गेली आहे असे लेखी निवेदनाद्वारे उपोषणकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं होतं. शेवटी बाबूराव शंकर हटकर आणि त्यांची पत्नी आणि 2 लहान मुले यांच्यासह कार्यकर्ते यांनी पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडे घरकुल घोटाळा चौकशी या न्याय मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलंय. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर यांनी गटविकास अधिकारी जाधव यांच्याशी उपोषण मंडपामध्ये चर्चा केली. यावेळी अभियंता, सहाय्यक आणि संगणक यांच्यावरती निवेदनामधनं हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. याविषयी गटविकास अधिकारी MD जाधव यांना विचारणा केली असता त्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याकडनं नावामध्ये खाडाखोड झाल्याचं सांगण्यात आलंय. MD जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड. बरं, तर ते घरकुलचं काय नाव खोडाखाडी झालेलं आहे म्हणून? हो, खोडाकार आमच्याकडून झालेला नाही. सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयाकडून झालेलं आहे. बरं. हां, नाही सर, ते म्हणाले की इथून झालेलं आहे म्हणाले. नाही, इथून अजिबात झालेलं नाही. आमच्याकडे पंजिका आहे, आपण पंजिका पाहू शकता. पंजिका सर खोडकाढी झाली ना? तर हा, पंजिका त्यांच्या कार्यालयात झालेली आहे, आमच्या कार्यालयात नाही. नाही बाबूराव सर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही म्हणता की पंचायत जे काही खोडकाड झाली त्यांच्या कार्यालयात झाली, पण मी सर्टिफिकेट पाहिलेत ज्या ठिकाणी आपला ग्रामसेवक जे सर्टिफिकेट देतात त्या सर्टिफिकेटवर शंकरच्या ठिकाणी जळबा आणि बाबूरावच्या ठिकाणी बापूराव असं झालं. अजिबात नाही, दोघांची पंजिका सादर केलेली होती. ग्रामसेवकांनी दोघांची पंजिका घरकुल मिळण्यासाठी सादर केलेली आहे. तर त्याच्यावर सर मी पाहिले स्वतः, कारण ते डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. तर त्याच्यावर जळबा शंकरच्या ठिकाणी लिहिण्यात आले, लाल अक्षरात आहे, आणि बाबूरावच्या ठिकाणी बापूराव. समाज कल्याण कार्यालयामध्ये तपासणी करणारे जे अधिकारी आहेत त्यांनी ते केलेलं आहे, आम्ही नाही. आणि ऑनलाईनला असं आहे की ज्यावेळेस जे पात्राची यादी आहे त्या पात्राच्या यादीवर बाबूराव शंकर हटकर हे नाव आहे, आणि शेवटी जी ऑनलाईनची यादी असते त्याच्या क्रमांक 4 वर बाबूराव शंकर हटकर हा नाव आहे. आणि त्याचसोबत जे ऑनलाईन अकाउंट जे आहे ते दुसऱ्याचं अकाउंट आहे आणि त्याच्यावर फंड ट्रान्सफर केलं गेलं आहे. आणि समोरच्या माणसानं ज्यावेळेस फंड ट्रान्सफर झाल्याच्या नंतर ते पैसे उचलून तिथं घरकुल वगैरे काही बांधलेलं नाही. यावर तुमचं काय म्हणणं? त्याच्यावर आमचं असं मत आहे की त्यानं पैसे त्यांचं सँक्शन यादीमध्ये त्यांचं नाव दिलं, दुरुस्ती यादीमध्ये नाव दिल्यामुळेच आम्ही त्यांच्या खात्याला पैसे टाकलो. दुरुस्ती यादीत नाव दिलं, ठीक आहे, मान्य आहे. पण ज्यावेळी पात्र यादीमध्ये बाबूराव शंकर हटकर आहेत आणि अपात्र यादीमध्ये दुसरीकडे बापूराव जळबा हटकर असताना सुद्धा मग तुम्ही त्या बापूरावच्या नावावर पैसे कसं काय ट्रान्सफर केले? अपात्र आहे ना ते. हा ना सर. हा, मग आम्हाला ज्याचं दुरुस्ती यादीमध्ये जे आम्हाला मंजूर दिली त्याच्यामध्ये आम्ही ते टाकलं. पण फ्रंट पेजला एक नाव आहे, शंकर बाबूराव शंकर हटकर हा नाव आहे पात्र यादीला, आणि डॉक्युमेंट्स त्याच्या खाली बापूराव जळबा हटकरचे आहेत. हे कुणाकडून झालं? मग ते तिकडं समाज कल्याण कार्यालयाकडून झालं, आमच्याकडून काहीच झालेलं नाही. समाज कल्याणचं पत्र आहे सर माझ्याकडे, तेही मी तुम्हाला सांगतो. समाज कल्याण ऑफिस म्हणते की आमच्याकडून चूक झालेली नाही,
ते पंचायत समिती आणि ग्रामसेवक या दोघांकडून बघा काय ते. नाही मग आमच्याकडून तुम्ही चूक अशी झाली नाही. टोलवाटोली केली तर नेमकं नाही, कोणाकडून झालं? नाही मला काय म्हणायचं, सदरील प्रकरण कोर्टात जायला पाहिजे, कोर्टाकडून तपासणी व्हायला पाहिजे, म्हणजे खरं उघडकीस तुम्हाला कळेल. त्यांच्यासाठी ते आमरण उपोषणला बसलेत. हो बस. आता त्याच्याविषयी तुमचं काय म्हणतं? मग आमच्याविषयी आमच्याकडून काही चूक झालेली नाही, आम्ही याच्यात दोषी नाही, मी एवढं सांगू शकतो. माझं म्हणणं आहे मला यायला घरकुल द्यावं आणि जे आते माझे पैसे तात्कालीन द्यावं पैसे. नाही हो, तुम्ही जे उपोषण केलेले आहे काय चौकशीसाठी मागली आहे? चौकशी काय खोटं दुसऱ्या माझा चेक दुसऱ्याच्या नावाने यांनी नपास केलाय. कोणत्या नावानं? बापराव जरोबा हटकर या नावाने ट्रान्सपोर्ट पैसे पंचायत समितीकडून केले आणि असेच मला टाळाटाळी करायला लावली. 6 महिने झाले. 6 महिने झाला. काय घापला झाला? झोपला आता खडाखोड करून नावाची खडाखोड करून. कोण खडाखड केले? ग्रामसेवक केला कोण केला? आता त्याच्यावर 4 लोकांची नाव दिली आपण. कोणते नाव सांगा? लेटर आहेत ना त्या. बाबुराव शंकर हटकर यांच्या नावाचे घरकुल आले होते. त्यांच्या नावाच्या खडाखोड करून बाबुराव जरोबा हटकर राहणार मुगट या गावी यांना ते देण्यात आले. या गावातील ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे मुख्य यांनी माझ्या नावाच्या माझ्या पतीच्या नावाच्या घरकुलाची लाभ दुसऱ्या व्यक्तीला देऊन आम्हाला फसवणूक करून आमचे 6 महिन्यापासून आम्हाला टाळाटाळी करून तुमचे येते म्हणून असं आम्हाला फसवणूक केलेली आहे. पण तरी अजून 6 महिने होऊन तरी आम्हाला लाभ दिला नाही, तर आम्हाला हे उपोषण करायचे योजना ठरलेली आहे. माझ्या पतीला फसवणूक करण्याबाबत त्या लोकांनी आम्हाला न्याय द्यावे. ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी यांनी आम्हाला नाव द्यावे. किती बार तक्रार केली तुम्ही? आणि 2-3 वेळेस तक्रार करून आम्हाला इकडे तिकडे लोटालोटी नुसती जळणाम आमच्या योजनाची करून आम्हाला गेले. आम्ही त्याला विचारायला की तुम्ही आमचं काय झालं, म्हणजे तुमचं नाही म्हणून अशी फसवणूक केलेली आहे. मजर शेख, C24 तास, नांदेड. 69व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय इथे विविध उपक्रम राबवून झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकामध्ये दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनामध्ये तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलामध्ये आणण्यासाठी निवडण्यात आला. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण आणि प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार सकाळी 9 वाजता राहुरी शहरामधील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते तिरंगा फडकावून मोठ्या अभिमानानं त्याला सलामी देण्यात आली आहे. यावेळी पोलीस पथक, महसूल पथक, गृहरक्षक दल यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. झेंडा वंदनानंतर नागरिकांनी आपल्या समस्या तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासमोर मांडल्या, तर दौंडे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय. तसेच तालुक्यामधील विविध शाळा तसेच महाविद्यालय, पंचायत समिती कार्यालय, तलाठी कार्यालय आणि शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये झेंडा फडकावून तिरंग्याला वंदन करण्यात आलंय. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन राहुरी तालुक्यामध्ये अतिशय आनंदी वातावरणामध्ये सर्वत्र ध्वजारोहण होऊन पार पडलेला आहे. सर्व राहुरी तालुक्यातील नागरिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आला आणि त्या दिवसापासून आपण 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण देशभर उत्साही वातावरणामध्ये साजरा करत असतो. त्याच्यामध्ये सर्व तमाम भारत देशवासी याच्यामध्ये भाग घेऊन आनंदाने हा राष्ट्रीय सण साजरा करत असतात. तरी या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकानं पकडलं रंगेहात. घडफोड्या, जबरी चोऱ्या, दुचाकी चोऱ्या या गुन्ह्यामधील 6 आरोपी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडनं आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता. पाबळपासून 1 किलोमीटर अंतरावरती लोणी रस्ता इथे मोटरसायकल आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात. 1 जण ठार तर 2 जण जखमी. आणि 11 जानेवारीपासून वाहन चोरी विरुद्ध पुणे पोलिसांनी सुरू केली आहे विशेष मोहीम. आतापर्यंत 82 दुचाकी जप्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिनधास्त.